नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वेगळ्या पद्धतीचा म्हणजेच मूग ऑमलेट सँडविच घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी चीजचे स्लाइड्स घेतलेले आहेत, ब्रेड घेतलेला आहे, मुगाची डाळ ती मी रात्री भिजशी ठेवलेली, एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर किसून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेले आहे, आलं घेतलेला आहे, दोन हिरव्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, एक चमचा जिरं घेतलेला आहे, एक चमचा चाट मसाला, अर्धा चमचा हळद, एक चमचा सँडविच मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। प्रथम आपण मुगाची डाळ वाटून घेऊ। इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अशी चमच्याच्या साहाय्याने मुगाची डाळ घालून घ्यायची। मुगाची डाळ आपली घालून झालेली आहे। आपण आता त्याच्यामध्ये आलं घालून घेऊ। मग आपल्याला ही मिक्सरला बारीक पेस्ट करायची आहे, अशी वाटून घ्यायची, बारीक पेस्ट झालेली पाहिजे। आता मुगाच्या डाळीचं बॅटर तयार करून घेऊ। इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मुगाच्या डाळीचं बॅटर घालून घेऊ। मग त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं, मग हिरवी मिरची घालून घ्यायची, मग कांदा घालून घ्यायचा, मग गाजर घालून घ्यायचं, मग त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायची। असे एक एक साहित्य आपल्याला घालायचं आहे। मग कोथिंबीर घालून घ्यायची, मीठ घालून घ्यायचं चवीनुसार। हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आपलं मुगाच्या डाळीचं बॅटर तयार झालेलं आहे। पण आता मुगाच्या डाळीचं जे बॅटर तयार करून घेतलेलं त्याचे आपण आता पोळे घालून घेऊ। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये असं हे बॅटर घालून घ्यायचं, चौकोनी आकारासारखं। बाजूने असं तेल सोडायचं, मग दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं त्या बॅटरला। आपल्या मुगाच्या डाळीचा ऑमलेट तयार झालेला आहे। चला तर आपण आता मूग ऑमलेट सँडविच बनवायला सुरुवात करू। इकडे मी ब्रेडचा स्लाइड्स घेतलेला आहे, त्याला अशी पुदिन्याची चटणी लावून घ्यायची। मग दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला असं टोमॅटो केचप लावून घ्यायचं, सगळीकडे असं पसरवून घ्यायचं। मग काकडीचं स्लाइड्स ठेवायची, असं एक एक करून ठेवायचं काकडीचं स्लाइड्स। मग कांदा घालून घ्यायचा, मग बीट घालून घ्यायचं, मग त्याच्यावरती आपण आता सँडविच मसाला स्प्रिंकल करून घेणार आहोत। मग चाट मसाला स्प्रिंकल करून घ्यायचा आहे। मग जो आपण मूग डाळीचा ऑमलेट केला होता तो घालून घेऊ। मग चीजचं स्लाइड्स घालायचं, मग असं टोमॅटो केचपच्या ब्रेडने बंद करून घ्यायचं। आपल्याला आता ह्या फ्राय करायचा आहे, सँडविच टोस्ट करायचा आहे। पण आता सँडविच टोस्ट करून घेऊ। इकडे फ्राय पॅनला तेल लावून घ्यायचं, तुम्ही बटर पण लावू शकता। असं सँडविच ठेवायचं, मग झाकण मारून ठेवायचं त्याच्यावरती। मग दुसऱ्या साईडने शेकून घ्यायचं। आपला मूग डाळ ऑमलेट सँडविच तयार झालेला आहे। माझी ही झटपट होणारी संध्याकाळचा नाश्ता तसेच हेल्दी रेसिपी मूग डाळ ऑमलेट सँडविच ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिप्या जर तुम्हाला पाहायच्या असतील आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर करा। धन्यवाद।